नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली असून आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ दरमहा मदतच नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विनाजामीन कर्ज मिळणार आहे. हे कर्ज नेमकं कसं असेल आणि त्याचा फायदा कोणाला मिळणार, पाहूया सविस्तर बातमी. 1. लाडकी बहीण योजनेला नवी जोड. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेला आता शासनाच्या इतर कर्ज योजनांशी जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भाईंदर येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की महिलांची कर्ज परतफेडीची क्षमता 99% जास्त आहे, त्यामुळे त्यांना आता व्यवसायासाठी पाठबळ दिले जाईल. 2. कोणताही जामीन किंवा हमी लागणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे कर्ज घेण्यासाठी महिलांना कोणत्याही जामीनदाराची किंवा गॅरंटरची गरज भासणार नाही. मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना विविध उपक्रमांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे ज्या महिलांना स्वतःचे छोटे उद्योग, शिलाई काम किंवा गृहोद्योग सुरू करायचे आहेत, त्यांना मोठा आधार मिळणार आहे. 3. कर्जफेड कशी होणार, महत्त्वाचा मुद्दा. अनेकांना प्रश्न पडला असेल की कर्ज परत कसे करायचे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून जी दरमहा आर्थिक मदत मिळते, तीच रक्कम या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाणार आहे. म्हणजेच तुमच्या खिशातून वेगळे पैसे न भरता योजनेच्या पैशातूनच तुमचे कर्ज फिटणार आहे. 4. उमेद आणि उमेद मॉलची साथ. या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी उमेद अभियानामार्फत केली जाईल. इतकेच नाही तर महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारले जाणार आहेत. यामुळे महिला उद्योजिका आता मोठ्या खासगी कंपन्यांनाही टक्कर देऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. समारोप. शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. ही माहिती राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी अन्नदाता शेतकरी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.